बंगलं बांधता का बंगलं? थांबा तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला नातवंड आहे का? नातवंड तुमचे लग्न झालेत का? लग्न झालेत का? हा, नातवंड आहे. नातवंडाला गोष्ट सांगता, बरोबर? काय गोष्ट सांगता? एक होता राजा, त्यांनी केल्याशिवाय राणी सांगू वाटते का? नाही, तसंच कीर्तनात बोलत राहायचं. काय बोलत राहायचं? हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. काय सांगितलंय बाबा? काय सांगितलंय बाबा महाराजांनी? हरिप्राप्तीसी उपाय. काय हरिप्राप्ती करायचं असेल तर त्याचा उपाय काय? धरावे संता चेते पाय. दुसऱ्या चरणात काय सांगितले? तेने साधती साधने तुटती भावाची बंधने. जर आपण त्या संतांच्या चरणावर आपलं डोकं ठेवलं तर काय होणार आहे? पूर्ण साधन आपल्या मनात जेवढं आपल्या दुःखाची प्राप्ती तेवढे अख्खा आपल्या त्यात राडगाडग्यात आपण संसाराच्या राडगाडग्यातून सुटून जाणार आहे. तिसऱ्या चरणात काय सांगितलंय? संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई. काय वेदांनी पण सांगितलंय, 4 पुराणा 18 पुराण अख्ख्याने काय सांगितलंय? काय करा? गुरु करा संत, संतांच्या चरणावर डोकं ठेवा. असं अख्खा ह्यो अख्खा काय अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. कीर्तन हितच सुरू झालं. विठ्ठल पहिलं मला हे सांगा, तुम्ही घरी भांडण करून आलाय का? मग हस के जरा. आपण काय मैत्रीला आलोय का? कोणाच्या मैत्रीला आलोय? मग असं का तोंड पाडून बसलाय? थोडं हसत राहायचं. काय आता सांगितलंय तरी काय बाबा? काय सांगितलंय पहिल्या चरणात? हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आता तुम्ही म्हणता पहिल्या काळी संत होते, पण आता कुठे संत? तुम्ही महाराज म्हणताय संत संत करा संत करा, पण संत कुठे? संत म्हणजे कोण? गुरु. गुरु म्हणजेच आपला संत आहे. पण गुरु पण कसा करावा? कोणच्या पण देवळातून उचलून आणायचा असं नाही गुरु करायचे. गुरु हा कसा करायचा? पूर्ण अभ्यास गुरु करायचा. काय पहिलं गुरु करताना त्याला 3 प्रश्न विचारायचे. या जगात देव आहे का? तो म्हणला आहे. गुरु जर म्हणले आहे बाबा, तर दुसरा प्रश्न विचारायचा, मला तुम्ही अनुभवलाय का? त्यांनी अनुभवला असेल तर आपल्याला अनुभव देतात, बरोबर का नाही? हा तरी म्हणा बाबा, बरोबर आहे का नाही? बरोबर. तिसरा प्रश्न विचारायचा, तुम्ही मला अनुभव द्याल का? काय मला अनुभव द्याल का? ते म्हणले उद्या ये परवा ये. असे गुरु करायचे का? नाही. एका क्षणात देवाचे आपली तार जोडून देणारे सद्गुरु करायचे. कसे? एका क्षणात आपले देवाची तार जोडून देणारे असे सद्गुरु करायचे. सद्गुरु केल्यानंतर काय होतात? काय होतं? आपण या संसाराच्या राडगाडग्यातून सुटतो. काय होतं? संसाराच्या राडगाडग्यातून सुटतो. आणि सुटल्यानंतर काय होतं? आपल्याला परमानंद सुखाची प्राप्ती होती. काय होतं? सुखाची प्राप्ती होते. आता तुम्ही म्हणताय सुख सुख, आता मी सुखी नाही का? सुखी नाही का? पण कसं आहे तुम्हाला एक दृष्टांताद्वारे सांगतो. आता तुम्ही घर बांधता का? बंगलं बांधता का बंगलं? थांबा तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला नातवंड आहे का? नातवंड तुमचे लग्न झालेत का? लग्न झालेत का? हा, नातवंड आहे. नातवंडाला गोष्ट सांगता, बरोबर? काय गोष्ट सांगता? एक होता राजा, त्यांनी केल्याशिवाय राणी सांगू वाटते का? नाही, तसंच कीर्तनात बोलत राहायचं. काय बोलत राहायचं? प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय. मग काय, मला तुमचा नातूच समजा. काय फक्त हा म्हणायचं, काय झालं तरी हा म्हणायचं. काय तर मग काय कुठं चाललेलं आपलं? काय चाललेलं बरं आपलं? म्हणा कीर्तन. आता काय काय करायला लागतंय? गुरु करायला लागतात. गुरु. आता बंगलं बांधता का तुमच्या तिकडं? इथं बंगलं बांधतात का? आपण बंगलं बांधता का? म्हणा 4-4, 5-5 बंगलं आहे. म्हणा आमचं 4-5 मजल्याचं बंगलं आहे नुसतं. काय फर्निचर आत 2-2, 3-3 कोटीचं बंगलं आहे म्हणा. बर, बंगलं बांधता, त्याच्यावर गज ठेवता का? असे हातभर गज ठेवता का? कशाला? काय म्हणता आपण? चाल. आपण लय चालीचे त्यामुळं काय असतं त्या चालीचं काम? काय असतं? पुढचा मजला बांधायचा. काय पुढचा मजला बांधायचं म्हणजे दुसऱ्या मजल्यासाठी ती पहिल्या मजल्याला चाल ठेवतात, बरोबर? मग ती गज कायसाठी ठेवतात? दुसऱ्या मजल्यासाठी. का का ठेवतात? पहिला मजला झाला सुखी भेटतं, पण कवर सुख राहतं जवळ वर्ष 2 वर्ष नंतर 2-3 वर्षांनी त्याला काय वाटतं? अजून एक मजला बांधावा. दुसरा मजला बांधतो, वर्षभर सुख भेटतं. त्यानंतर काय तिसरा मजला बांधतो, तरी किती वेळ सुख? क्षणभर सुख. अरे पराका माणूस वर जातो. काय माणूस अख्खा वर जातो, पण तरी गज वरच. का? सुख भेटतं का त्याला?
भेटतं का सुख? सुख केवढं भेटलं? क्षणभर भेटलं. आणि हीच क्षणभर सुखाची प्राप्ती काय जर आपल्याला वाढवायची असेल, म्हणजे जर क्षणभर सुखाची प्राप्ती करून जर घ्यायची असेल काय, तर काय करायला लागतात? गुरु करायला लागतात. गुरु विना ज्ञान कळेना, अक्कल बाजा रात मिळेना. काय गुरु शिवाय ज्ञानच नाही. काय गुरु शिवाय ज्ञान नाही. गुरु कोणी कोणी केलं? असं एक संत सांगा तुम्ही. काय एक असा संत सांगा तो बिना गुरुचा आहे? सांगा, आहे का? नाही. प्रत्येक संतांना गुरु करायला लागले. काय प्रत्येक संतांना गुरु करायला लागले. पार छत्रपती शिवाजी महाराजांना पण गुरु करायला लागले. कोण होते त्यांचे गुरु? तुकाराम महाराज. त्यांच्या कीर्तनात येऊन पुढे बसायचे ते. काय तर मग इतकं गुरु केल्याशिवाय काहीच होत नाही. हेच कुठं सांगितले? अभंगाच्या पहिल्या चरणात पण सांगितले का रे? हरी प्राप्तीसी उपाय. आता यो हरी हाय कोण? कोण बाबा हरी? एक हरी आत्मा जीव शिव समान. एक हरी आत्मा जीव शिव समान. हरी आत्मा जीव शिव समान. एक हरी आत्मा जीव शिव समान. तू दुर्गा मान घाली मनो. पाय तू दुर्गा मान घाली म्हणे. पाय तू दुर्गा मान घाली म्हणे. काय सांगितले? एक हरी आत्मा जीव शिव सम. वाया तो दुसरीकडे घालूच नको. मन तू फक्त मन दुसरीकडे घालू नको. फक्त काय ठेवायचंय? देवावर फक्त मन ठेवायचं. नाहीतर आपण काय आलोय वारीला, फोन करतोय घरी, हॅलो मोटर चालू केली का, दारा काढल्या का, आणि घरचा काय विचारतोय? दर्शन झालं का, हरिपाठ झालं? मग खरं कोण दर्शन करते? घरचा. असं पंढरपुरात पण जाऊन तुम्ही काय करताय? इकडे मोटर चालू बंद करताय, तर देव पण गालातल्या गालात हसतोय. काय तुम्ही जर पंढरपुराला जाऊन मोटर चालू बंद करताय, असे भक्ती करायची का? अशी भक्ती करायची का? तुम्हाला सोपं एक उदाहरण सांगतो. काय एक माणूस असतो, तो लय पूजा करायला वैतागलेला असतो. काय पूजा करायला वैतागलेला असतो. एक दिवस काय होतं, त्याचे पप्पा दररोज पूजा करत होते, त्याचे बाबा आहे ना दररोज पूजा करायचे. आणि पूजा करत असताना एक दिवस त्याचे बाबा जातात, म्हणजे कुठं एक्सपायर जातात, वैकुंठाला जातात. रडू नका लगेच, दृष्टांतातली. काय दृष्टांतातली. आणि एक्सपायर झाल्यानंतर ते मग ती आता पूजा कोण करणार? यो करणार, बरोबर. ह्याला पूजाचा लय कटाळा असतो, लय कटाळा असतो. एक दिवस जातो तो, पहिले म्हणतात, मग त्यांनी पहिलं बघितलेलं असतं, पहिले आपले बाबा येतात, देवाला आंघोळ घालतात. काय मग तो काय करतात? पत्र्याचे देव नसतात का तसले? काय चांदीचे असे पत्र टाईपचे तसले हे देव असतात. तो घेतो, अख्खी बादलीत टाकतो, वड्याला नेतो. तो म्हणतो, आई आलोच देवांना आंघोळ घालून. जी बादली बुडवतो येसतो, फक्त त्या दोनच देव असतात. मग घरी येतो, देव आखे ठेवतो. आई विचारते, कुठे आहे ग, कुठे आहे रे देव, बाकीचे देव कुठे गेले? म्हणले, नाही आई, देव पवत गेले, त्यांना काय परत येऊशी नाही वाटलं, ते पवत गेले वाड्यात. मग नंतर तो लय वैतागतो. नंतर तो शेवट सोडून जातो अख्ख. तो घरदार अख्ख सोडून जातो. त्याचं लग्न झालेलं असतं ना, लग्न बिग्न होतो, पण लग्नानंतर पण त्याचं लय तीच पूजा करायची. एक दिवस इतका वैतागतो तो म्हणतो, आपण सासरवाडीला जाऊन राहू. काय म्हणतो? सासरवाडीला जाऊन राहू. सासरवाडीला जातो. सासरवाडीला गेल्यानंतर ते म्हणतात, काय जावं बापू? मग सासरवाडीला जाऊन ते म्हणतात, असं तो सांगत नाही ना की काय आलाय. तो काय म्हणतो, मी तुमच्या इथंच राहायचंय, मला तिथं काय करमत नाही. तो येतो. काय सासरे भाऊ सकाळचं उठतात. तो काय म्हणतात, सासरे भाऊ काय म्हणतात, आता येता येतं तुम्हाला एक काम सांगतो, दररोज इथं यायचं आणि पूजा करायची. आता मला अरे बोंबाला आता तर इथं पण पूजा आणि तिथं पण पूजा. तो जीव द्यायला विहिरीत जातो. तिथं विहिरीचा मालक घेतो. म्हणतो, ए माझ्या विहिरीत जीव नको देऊ. काय म्हणतो? माझ्या विहिरीत नको जीव बाबा, माझ्या अंगलेटी येईन. काय माझ्या विहिरीत नको जीव देऊ. मग विहिरीत नको जीव. तो काय म्हणतो, लय वैतागलोय राव, लय वैतागलोय. तो कारण नाही सांगत का वैतागलाय. तो म्हणतोय लय वैतागलोय. तो म्हणतो, माझ्या घरी चल, तुला 3 टाइम जेवण खाणं पिणं राहणं अख्खं मी करत होतो, तू फक्त माझ्या घरी चल आणि फक्त काय कर, पूजा कर. देवाच्या जर मनात आलं काय आपल्याकडून पूजा करून घ्यायची, तर सुट्टी देणार का? नाही. आले देवाजीच्या मनात, ते कोणाचे चाल ना. काय देवाच्या मनात काय येऊन दे. आता अख्खं भारत फिरून आला. काय अख्खं भारत फिरून आला. कशा? 4 चाकीत अख्ख्या भारत फिरून आला. पण बेटपट्टीवर जर त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर काय आपण काय म्हणणार? त्याला काय गाडी नीट जमत. पण भारत फिरून आलाय. कस काय? देवाच्या मनात आलं. कधी कोणाला जायला लागेल सांगता येत नाही. काय काळ येईन पण आणि कधी कोणाला घेऊन जाईन
सांगता नाही, त्यामुळे काय आहे तवर भक्ती करा. काय आहे तवर भक्ती करा. गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला आणि घालायची ना सद्गुरूकडून घाला. सद्गुरूकडून घातल्यानंतर काय करतात ते आपल्याला अनुग्रह देतात. अनुग्रह दिल्यानंतर आपल्याला चिंतन करायचं. त्याचं जे चिंतन केलं काय, जर त्या नामाचं चिंतन केलं, वाल्य कोळ्या नावाचा दरोडेखोर आज वाल्मिक ऋषी झाला. काय वाल्य कोळ्या नावाचा दरोडेखोर पण आज वाल्मिक ऋषी झाला. कशाची ताकद आहे बाबा ही? वंद्य त्रिभुवनी झाला वाल्या, वंद्य त्रिभुवनी झाला वाल्या, वंद्य त्रिभुवनी झाला वाल्या, वंद्य त्रिभुवनी. वाल्मिका उपदेशू नारद तो मुनी, वाल्मिका उपदेशू नारद तो मुनी, वंद्य त्रिभुवनी झाला वाल्या, वंद्य त्रिभुवनी झाला वाल्या. वाल्मिका उपदेशी नारद तो मुनी, वाल्मिका उपदेशी नारद तो मुनी, वंद्य त्रिभुवनी झाला वाल्या, वंद्य त्रिभुवनी झाला वाल्या. काय किती नामाच्या वाल्ल्या कोळ्या नावाचा दरोडेखोर पण काय झाला? वाल्मिक ऋषी झाला. आपण काय केलं असेल? तो किती पाप केलेलं महाराज त्यांनी, किती पाप केलेलं. दररोज एक शुद्ध ब्राह्मण मारायचा आणि एक जवसाच्या दाना एवढा दाना रांजणं टाकायचा. असं 7 रांजणं भरलेली त्याची. किती? 7 रांजणं भरलेली. आपण किती पाप केलेलं खरं सांगू तुम्हाला किती पाप? 1-2 बेलर संपवले असतील, 100-200 कोंबड्या संपवल्या असतील, 5-10 बकरी संपवल्या असतील. इतकं पाप केलं असेल. त्यांच्यापेक्षा जास्त नसेल ना केलं. अजून पण काय वेळ निघून गेलेली नाही. आत्ता पण माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा आणि काय करा? सद्गुरू करा. सद्गुरू, सद्गुरू शिवाय काय जीवनाचं काय होणार नाही. फक्त सद्गुरू करायला लागतात. त्यांच्या चरणावर आपण फक्त डोकं ठेवायचं. काय इतकं आपण या संसाराच्या राडगाडग्यातून काय होणार आहे? सुटून जाणार आहे. काय संसाराच्या राडगाडग्यातून सुटून जाणार आहे. आणि आता तुम्ही म्हणता सद्गुरू करतात तरी काय? तो देव आपल्याचा करून देतो. आता देव कुठं होता बाबा? जनाबाईंनी काय सांगितले? देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधणे पाय. काय सांगितलंय? काय सांगितलंय? देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी. देव आहे तरी कुठं बाबा? हृदयात देव आहे. कुठे? हृदय. आता तुम्ही जाताना घरी छाती फोडून बघता कुठे देव? असं नाही. त्यासाठी काय करायला? प्रक्रिया करायला लागते. काय करायला लागते? प्रक्रिया करायला लागते. आणि प्रक्रिया केल्यानंतर काय होतं बाबा? काय होतं? त्या देवाची ना आपली तार जोडती. काय? त्या देवाची ना आपली तार जोडती. आपल्याला जेव्हा कळतं आपल्यातच देव आहे, काय वैराग्य प्राप्त होतं. काय होतं? वैराग्य प्राप्त होतं. तेव्हा आपल्याला नाही वाटत. तेव्हा आपण काय म्हणतो? आपण आत्ता काय म्हणतो? काय म्हणतो? बायको माझी 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 माझी, बायको माझी मी बायकोचा. काय म्हणतो आपण? पोर माझी 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 माझी, पोर माझी मी पोराचा. काय म्हणतो? गाई माझी 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 माझी, मी गाईचा मी. काय करतो आपण? ही अक्क काय म्हणतो? ही आपलंय. काय? ही आपलंय. पण जेव्हा आपण सद्गुरू करतो तेव्हा आपण काय म्हणतो? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जय हो. विठ्ठल
विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा काय म्हणतो बाबा आपण सद्गुरू केलं विठ्ठल माझा माझा काय म्हणतो विठ्ठल माझा आणि आधी काय म्हणायचो बायको माझी पोरं माझी गाई माझी घर माझं बंगला माझा काय म्हणायचो इतका आपण माझं माझं म्हणायचो पण हे खरं आपल्या संग आहे का मेल्यानंतर काय येणार आहे आपल्या संग काय येणार आहे नोटा देणार आहे आपल्या खिशात टाकून काय किती मोठा माणूस असेल का तरी हरकच कापड असतं काय आणि किती मोठा माणूस असेल का तरी काय त्याला ठोकळा चिटकावतात का 500ची नोट नाही चिटकवत काय 2000ची बंद झाली पण 500ची नाही चिटकवत काय किती मोठा माणूस असेल तरी सरमडच असते ती काय काय बेड नसतो अख्ख्यांना काय जायचं अख्ख्यांना हाय एक ना एक दिवस मग कशाची तरी 1 महिना नाही जी स्मशानभूमी आहे का जी स्मशानभूमी आहे ना ती गावाच्या बाहेर नसाय पाहिजे ती गावाच्या चौकात असाय पाहिजे काय ती गावाच्या चौकात असाय पाहिजे आणि जी मंदिर आहे का चौकातली ती गावाच्या बाहेर असाय पाहिजे का तुम्हाला सांगतो आपण कधी येतो एक माणूस कधी येतंय सकाळचं येतंय रातचं येतंय ते देवाच्या जोरात घंटा वाजवतंय रातच देव म्हणतोय काय बाबा उठवलंच बाबा ह्याने काय असं झोपेतून पार देवाला उठवलं मग देव काय म्हणणार नाही बाबा चांगलं नाही मग ती देव कुठं पाहिजे एक घंटात कुठं तरी पाहिजे काय आणि ती स्मशानभूमी चौकात पाहिजे ती का पाहिजे कडक कापड काढून आलेल्या माणसाला वाटलं पाहिजे मजा नाही बाबा ह्याच्यात काय आपल्याला एक ना एक दिवस जायचंय मग कशाच्या गुरमीत राहतोय आपण कशाच्या त्यामुळं काय करावा फक्त काय ना रे आज तुम्हाला सांगतो अंगठ्या नाही कोणाच्या हातात बरं आता ती तुमच्या गळ्यात काय तुमच्या मावशी तुमच्या गळ्यात काय ओ पिवळं पिवळं काहीतरी दिसतंय बोला की काय खातोय काय मी तुम्हाला काय सोन्याचं आहे का सोन्याचं आहे नक्की खोटं नाही ना सोन्याचं आहे ना बर ती सोन्यातलं चांगलं आहे का माझ्या गळ्यातली माळ चांगली आहे काय काय चांगली आहे तुम्हाला काय वाटते काय चांगली आहे तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते बरोबर माळ चांगली बरं दर राही मग तुम्हाला तिने मला बर कळतंय बाबा तुम्हाला की काय आहे माळ चांगली मग घालत का नाही घालत का अरे देवानी आता तुम्हाला एक दृष्टांतद्वारे सांगतो काय तुम्हाला एक आता आलंय बाबा वगाने विषय तिथं तर तुम्हाला एक सांगतो एकदा काय होतं एक नवरा आपल्या बायकोसाठी नथ आणतो काय नथ आणतो एक नाकातली काय नथ आणल्यानंतर ती कुठं पण ती सकाळच उठती रातची नथ घेऊन येते सकाळच उठती नथ घालती म्हणती शेजाऱ्याच्या घरी जायची शांताबाईच्या घरी जाते बरं आहे का जेवण झालं का ती खरंच जेवण झालं विचारायचं होतं का नथ दाखवायची होती तिला आणि नंतर शांताबाई अरे मी बघितलेच नाही कधी केली ही अख्ख प्रसंग ती 2-3 जणांच्या घरी जाते म्हणते कसं काय जेवण झालं का स्वयंपाक झाला का तिला काय करायचं असतं ती नथ दाखवायची असती काय नवऱ्याने आणलेली नथ दाखवायची तिथं एक माणूस बसलेला असतो काय तिथे एक संत बसलेला एक गुरु बसलेला असतो तिथे एक ते म्हणतो अरे जे नथ नवऱ्याने आणली ती अख्ख्या गावाला दाखवते पण ज्या नथ घालायच्या ठिकाणी ते नाग दिला ज्यांनी तुला नाग दिला त्याचं कधी तू नाव घेतलं का त्याचं कधी नाव घेतलं का नाही तर काय करा बाबा काय करा ते देवाचं जेव्हा बघन तेव्हा
देवाचं नाव घेत जाऊ. काय मरतानी फक्त देवाचं नाव घेतलं. कुणी? आजय मेळानी. कुणी? आजय मेळानी. फक्त मरतानी देवाचं नाव घेतलं तर काय गेल्या लगेच वैकुंठाला गेला. कुठं? वैकुंठाला गेला. फक्त मरतानी देवाचं नाव घेतलं. आणि आपण आहे काय कधी देवाचं नाव, आपलं कधी देवाचं नाव असते काय चांगलं झालं का तर आपण काय म्हणतो, बरं झालं बाबा, काय बरं झालं, मीच केलं. कुणी? मीच केलं. आणि काय वाईट झालं तर का रे देवा असं का केलं, म्हणजे काय चांगलं झालं तर काय आपण केलं, आणि जी वाईट झालं ती काय केलं, देवाने केलं. का असं? का तसं नाही. ती काय जी होतं ती चांगल्यासाठीच होतं. काय जी होतं ती चांगल्यासाठीच होतं. ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. काय ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. अरे ज्याला आई नाही आणि बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. काय ज्याला आई आणि बाप नाही त्याला आई बापाची किंमत विचारा. आपण आहे काय, आपण अख्ख्या आहे आपल्याला. काय इथं आहे कोणाला हात पाय नाही, अख्ख्याला आहे. बरोबर. मग का नाही घालत बाबा माळ? दिलंय देवाने इतकं तर घाला ना. काय दिलंय एवढं तर देवाने घाला. काय सांगतात? तुळशी माळ गाळा, तुळशी माळ गाळा, गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा 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 गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवाचा. हृदय कळवळा वैष्णवाचा. हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. 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 काय तुळशी माळ गाळा गोपीचंदन टिळा. काय तुळशी माळ घाला. काय तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा आणि देवावर अपार प्रेम करा. का देव आपल्याला सुखी नाही ठेवणार. काय देव आपल्याला सुखी ठेवणार ना. फक्त काय करायचं, देवाचं नाम सतत तोंडात ठेवायचं. काय काय नाहीतर आपण काय करतो, वाईट झालं तरच देवाचं नाव, चांगलं केलं तर मी केलंय. काय चांगलं केलं तर मी केलंय. आपण कायच्या मागं पळतोय माहिती का? आता आपण कायच्या मागं पळतोय, जमिनी घे, कर सोनं, घे गाड्या, आपण ह्याच्या मागं फिरतोय. पण हे संघ यायचंय का? तुका म्हणे येथे भजन प्रमाण. हो 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 तुका म्हणे येथे भजन प्रमाण. हो तुका म्हणे ते भजन प्रमाण. तुका म्हणे ते भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. आजा बेळा बिल्ली तारिली गुलटाने. काय बाबा काय करायला लागते, गाड्यात माळ घालायला लागते, सद्गुरू करायला लागते. तवाच आपली देवाची तार जोडून देतात. कोण? सद्गुरू. देव आहे तरी कुठं सांगितलाय? अख्ख्या संतांनी देव सांगितलाय. कुठं? हृदयात देव सांगितलंय. कुठं? हृदयात देव सांगितलंय. आणि त्याच हृदयाची गाठ कोण करून देतं? सद्गुरू करून देतात. सद्गुरू कसे करायचे? विचारसागर ग्रंथात 3 लक्षणं आलेली बाबा सद्गुरूंची. काय? ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि कृपाळू. काय 3 लक्षणं, हे 3 गुण संपन्न असलेले सद्गुरू करायचे. काय? ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि कृपाळू, हे 3 गुण संपन्न असलेले सद्गुरू करायचे. आपल्याला कशाचीच कमी नाही पडणार. काय आपल्याला कशाचीच कमी नाही पडणार. फक्त काय करायचं, देव फक्त आपला म्हणायचं. काय देव माझा आहे बाबा आणि मी देवाचा आहे. आता इथं कोणाकोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? आवाज आला नाही का? आवाज वाढव बरं थोडा. कोणाकोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा?
बाकीच्यांना वाटत नाही काय देव नाही आवडत का तुम्हाला तुकोबारायांच्या काळातले दिसताय तुम्ही तुकोबाराय सांगतोय देव घ्या कोणी देव घ्या कोणी पण ते काय म्हणले देव न लगे देव न लगे काय तुकोबारायांच्या काळातले आहे तुम्ही कोणा प्रश्न समजला नाही का तुम्हाला कोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा अरे हात वर करा की बरं इतक्या जण 1 2 3 4 5 10 100 काय इतक्या जणांना वाटते काय अख्ख्यालाच वाटतोय बाबा अख्ख्याला वाटतंय देव आता कोणाला वाटते आपण देवाच्या घरी जावं ही संसाराला वैतागलेली मंडळी आहे बहुतेक लय वैतागलाय होते तुम्ही लय वैतागलेला दिसतंय तुम्ही ज्यांनी हात केला आता वैतागलेली मंडळी दिसते तर कोणाला वाटतंय का बाबा जावं आपण पण प्रत्येकाला एक ना एक दिवस मरण आहे काय प्रत्येकाला एक ना एक दिवस मरण आहे आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालना देवाच्या जर मनात आले कधी कोणाला कधी उचलन आता मी हितून माझ्या घरी जाईल का मी हाय का शाश्वती तुम्हाला घरी जाईल का जाऊन दे की राव जाईल का मी बरं नाही जाणार काय पण जाऊन दे तरी नाही जाणार बरं माझ्या आले तुम्हाला तुम्ही घरी जाताल का तुम्ही घरी हाय का शाश्वती जाणारच बाबा मी घरी जर देवाच्या मनाला तुम्हाला अर्ध्या रस्त्यातून नाही तुम्हाला गाय क्षणभंगुर नाही बरबसा क्षणभंगुर नाही बरबसा अरे सावत थोडा मायाशा अरे सावत थोडा मायाशा काही नचले मग गळा पडेल फासा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोराये ओळखा का राम राम स्मराते राम राम स्मराते राम नाम स्मराते राम नाम स्मराते काय सांगले क्षणभंगुर नाही भरोसा काय क्षणाचा भरोसा नाही कधी कोणाला असं उचलून येईल काय कधी ही होईल काय सांगता येत नाही तर आता तुम्हाला सांगतो मग काय करा हाय तवर काय करा गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला कपाळाला गोपीचंदन टिळा लावा आता तुम्हाला एक सांग तुम्हाला लग्न करायचं का म्हणजे झालंय साखरपुडा अर्ध कार्यक्रम झालाय ती फक्त थोडं राहिले आता काय थोड्या बर तुम्ही आता समजा तुम्ही साखरपुड्याच्या आधी पोरगी बघाय गेले काय पोरगी बघाय गेले पोरगी बघितली पोरगी पसंत पडली अख्खं झालं पण पोरगीची काय अटे मी तुमच्या नावाचं मंगलसूत्र घालणार नाही अशी बायको चलेल का तुम्हाला जर संसारात बिना मंगलसूत्राची बायको चलत नाही तर आमच्या परमार्थात बिना माळेचं बघत चलन का हो टोल पडतोय का तुम्हाला वाजवा की टाळ्या तर काय बिना माळाचं बघत चलेल का नाही तर काय करावं बाबा माळ घाला आणि माळ घातल्यानंतर देवाची आपली प्राप्ती होईल काय सांगितलंय हरी प्राप्तीसी उपाय धरावे संता चेते पाय ते संत म्हणजे कोण सद्गुरु करा काय सद्गुरु संतांचे पाय धरा काय त्यांच्या चरणावर डोकं ठेवा आणि काय हेच कुठं सांगितलंय बाबा हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतान चेते पाय हेच सांगितलंय कुठं अभंगाच्या पहिल्या चरणात हरि प्राप्ति से उपाय 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 उपाय जय हो हरि प्राप्ति से उपाय
येणे साधती साधले येणे साधती साधने येणे साधती साधने साधने हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय काय तेने साधती साधने तुटती भावाची बंधने काय केलं हरीची प्राप्ती करायची असेल काय हरी 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 आहे कोण काय झाले चौवेदी जाणे शाहीशास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाती काय हरिसी गाती हरी कोणाला 18 पुराण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कोणाला गायल्यात हरीला काय मग काय करावं त्याच हरीची जर प्राप्ती करायची असेल तर काय करायचं धरावे संतांचे ते पाय आणि संत तरी काय करतात तेने साधती साधने तुटती भावाची बंधने जर आपण त्या संतांच्या चरणावर जर डोकं ठेवलं काय जर आपण त्या संतांच्या डोक्यावर जर चरणावर जर डोकं ठेवलं तर काय होतं आपलं संसाराच्या राडगाडग्यातून आपण सुटणारे तेव्हा आपण काय म्हणणार विठ्ठल माझा तेव्हा आपण म्हणणार नाहीतर आता काय म्हणतो आपण गाई माझी पोरं माझी अख्खं आपण काय म्हणतो ते अख्खं आपलंय पण ती खरंच आपलंय का बाबा नाही काय तुम्हाला एक दृष्टांत सांगतो आता एका जणाची आई वारती दृष्टांतातली काय एका जणाची आई वारल्यानंतर आमचा ओळखीचा होता तो म्हणला उद्या सकाळी सावडायचंय तुम्ही या लवकर काय म्हणला या लवकर तर मग तिथं जातो आम्ही काय तिथं जातो तर तो आईला उस्स देऊन बसले असतो उस्स म्हणजे कळतं का जाचक महाराज आदिनाथ महाराज झेंडे महाराज विवेक महाराज आम्ही गेलो गाडीत बसून तिथं गेलो तो जोराने हंबरडा फोडतोय काय आई गेली काय म्हणतो महाराज आई गेली काय म्हणतो आई गेली मी म्हणतो अरे मग तो मांडीव कोणी काय उस्स देऊन ज्याला तो बसलाय ती कोणी तो म्हणतोय नाही महाराज पाटच गेली आम्ही विचारतो कसली होती ते म्हणतोय जाडजूड होती अजून पण केस काळे होते डाय लावून होते पण होते काय अजून पण दात मुखात चांगले होते गोरीपान होती पण महाराज आई गेली आम्ही विचारतो जे चारे तू वर्णन करतोय ती तर तुझ्या मांडीवर झोपली काय ती तर तुझ्या मांडीवर झोपली म्हणजे आई आतली होती का बाहेरची होती कुठालची होती आई कुठं होती नक्की अरे बोला लय पण नाही अवघड ही सांगा बरं अजून एक दृष्टांत सांगतो एक जण जातो काष्टीला जातो गाई घ्यायला गाई घेतो अख्खा व्यवहार होतो गाई टेम्पोत चढवतो पण तेवढ्यात गाई खाली पडती आणि मरती काय मग तो माणूस येतो तो म्हणतो नाही गाई चढवताना मेली मला माघारी पाहिजे पैसे काय म्हणतो मला पैसे माघारी पाहिजे ह्यांची भांडणं होत्या तिथं पंच येतात काय तो पंच विचारतो काय बघून घेतलेले बाबा तू गाई ज्यांनी गाय घेतलेली त्याला विचारतो तू काय बघून गाय घेतलं तो म्हणतो सड आहे का हाय बाबा तो म्हणतो शिंग आहे का बघ हाय पाय आहे का आहे शेपूट हाय का हाय काय तसंच आहे पण तू गाय नेत का नाही नेत गाई तो काय म्हणतो गाय गेली येडा झालं का तुम्ही गाई मगाशीच गेली मग गाई आतली होती का बाहेरची होती कुडालची होती थोडा ताण द्या डोक्याला गंज लागन नाही तर डोक्याला ताण द्या कुठं होती बाबा गाई कुठलची होती आतली बरोबर गाई कुठं होती आत जर बाहेरची म्हणावा तर मग ती तिथंच राहायला पाहिजे होती म्हणजे ती जगाय पाहिजे होती काय बाहेरची जर असती तर त्याच्या मनात असतं कधी जायचंय कधी नाही आतली आहे मग ती देवाच्या मनात आलं आणि त्याला घेऊन गेली काय मग गाय कुठालची होती आतली होती आपण कुठालची आहे बाबा आपण खरं कुठे आत आहे आपण पण काय करतो आपण बाहेरच्यालाच कडक कापड घालतो असंच किरीन मीन ह्याचे आडो येईन त्याचे जिरवीन असं तसं आपण करतो काय पण इथं काही केलं का आपल्या उजव्या खांद्यावर काय उजव्या खांद्यावर आपल्या अख्ख्यांच्या चित्रगुप्त बसलेला असतो कोण चित्रगुप्त बसलेला असतोय लगेच बघ नाही तो असतोय चित्रगुप्त तो गुप्त आहे काय तो गुप्तपणे बसलेला असतो चित्रगुप्त काय करतो आज बाबा यांनी मांसाहार खाल्ले लिहून ठेवतो त्या लॅपटॉप असतो त्याकडे डिजिटल आहे ना तो लॅपटॉप असतो त्याकडे त्या लिहून ठेवतो आज ह्याने एवढं खाल्लं आज ह्याला असं बोलला अख्खं लिहून ठेवतो
काय आज ओम महाराजाच्या कीर्तनाला गेलेला, ओम महाराजांनी सांगितलेला माळ घालाय पण त्यांनी घातली नाही, लिहून ठेवतो तो. वर गेल्यानंतर तो विचारतो असं असं केलेलं का, बरं तो विचारतो ओम महाराजांच्या कीर्तनाला गेलेला का, मग हा म्हणतो. काय नंतर ते विचारतात माळ घालाय लावलेली का त्यांनी, हा घालाय लावलेली का नाही घातली, टाक 2 ठोक. काय कोण करते यम, काय मारती जोडती तोडती, काय यम काय सुट्टी देत नाही. हा लय लय अवघड आहे यमाचं, जसं जेल तसंच यम. हा असा मारतो त्यामुळं काय म्हणतो सावध व्हा. काय सावध व्हा. तुळशी माळ घाला, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा आणि काय करा देवावर प्रेम करा. बाकी काय पाहिजे, हा काय पाहिजे ते देवावर जर प्रेम केलं. काय शबरी माता माहिती का, शबरी माता भिल्ल समाजाची एका शबरी राजाची कन्या होती, शबर राजाची कन्या होती. त्या राजाची पोरगी, पण जेव्हा तिला कळतं आपल्या लग्ना दिवशी काय खूप मांसाहार कापणार आहे, आपल्या खूप जणांचा बळी जाणार आहे आपल्या लग्ना दिवशी, काय तेव्हा ती तिथं पळून येते आणि कुठं जाते, मातंग ऋषीच्या आश्रमात जाते. काय मातंग ऋषीच्या आश्रमात जाते. पण तिथं ते काय स्वीकारतात का, नाही स्वीकारत का, तर ही भिल्ल समाजाची आहे. काय स्वीकारतात का, ती स्वीकारतात, पण ही काय करते तिला कळतं आपल्याला काय आता स्वीकारणार नाही, मग आपण लपून सेवा करू. गुरुची सेवा केली तिने, मातंग ऋषीची सेवा केली. मातंग ऋषी जाताना सांगितलं मातंग ऋषीने तुला प्रभू श्रीराम भेटा येणार, काय प्रभू श्रीरामाचं तुला दर्शन होणार. झालं का नाही झालं का, गुरुचंही फक्त भाव ठेवा मनात जर आपण जर ठेवलं, काय जर आपण मनात जर ठेवलं असं आपण करायचं, काय तर करू शकतो का नाही. हा का नाही, हा तरी बोला नाही तरी बोला, हा का नाही करू शकतो. जर आपल्या मनातच नसेल तर आपण होणार आहे का आपल्याजून, तर काय करायला लागते, जिद्द ठेवायला लागते. काय जिद्द ठेवायला लागते. आपण जर जिद्द ठेवलं, या आपण आता मी जिद्द ठेवलेली, काय जिद्द ठेवलेली 1-2 वर्षात कीर्तनकार होणार. झालो का नाही झालं, फक्त मनात काय करायचंय, मनात ठेवायचं आपण फक्त, तर काय होतंय अक्क होतंय. जिद्द ठेवली ना, निश्चयाचे बाळ तुका म्हणतेची फळ, तुका म्हणतेची फळ, तुका म्हणतेची फळ. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ, तुका म्हणे हेची फळ, तुका म्हणे हेची फळ. निश्चयाचे बळ तुका म्हणतेची तुका म्हणतेची फळ, तुका म्हणतेची फळ, तुका म्हणतेची फळ, तुका म्हणतेची फळ. तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ. काय करतो बाबा आपण मस्त जातो पुण्य कराय, काय मस्त पुण्य कराय जातो. काय आता एका दिवशी तुम्ही बसने प्रवास करता का नाही, आता गाडी अख्ख्यांच्याच घरात गाडी आहे, काय आता नाही करता, पण पहिला काळ होता बसने प्रवास करता, बरोबर. बसने प्रवास केलाय का नाही, तुम्ही खरंच भांडण करून आलेलं दिसताय मला. तोंड पाडून कायला बसताय, वर श्राद्धाचं कीर्तन नाही हे. तुम्हाला आधीच सांगतोय हे काय आहे, गणपती बाप्पाच्या निमित्त आपण कीर्तन जमलेलं, हसतं राहा, काय हसतं राहा. तर काय करावं, बसने प्रवास करता तुम्ही, बसने प्रवास करता, आणि बसने प्रवास करताना आपण किती जरी म्हणलो, काय आता आपण तिकीट कधीचं फाडले, तिकीट आपण दत्तवाडीचं फाडलं नाही, चौफुल्याचं फाडले, काय चौफुल्याचं तिकीट फाडले आपण. पण आपण किती वेळ त्याला जर विनंती केली तर तो आपल्या केडगावला सोडन का, नाही सोडणार. का तर तिकीट एवढंच आहे. तसंच त्याच्याकडे अख्खं लिहिलेलं आहे, ह्याचं तिकीट कुठपर्यंत चालायचंय, त्याचं तिकीट कुठपर्यंत झालं. टाइम आला तो बरोबर उचलायला, आहे तवर काय करा, माळ घाला. काय आहे तवर माळ घाला. माळाचं महत्व खूप आहे. काय वाल्ल्या कोळ्याचा पण वाल्मिक ऋषी झाला, नामाचं हे आजे मेळा मरतानी फक्त देवाचं नाव घेतलं, इतकं नामाचं हे. एकदा तर काय झालं तुम्हाला एका दृष्टांताद्वारे सांगतो. एकदा काय होतं, एका गावात सप्ताह बसलेला असतो, अखंड हरिनाम सप्ताह बसलेला असतो. काय आणि सप्ताह बसल्यानंतर त्या सप्त्यात एक माणूस म्हणतो, कीर्तन होतं एका महाराजाचं, ते म्हणतो
मला माळ घालायची महाराज तुमच्याकडून. आता नाही कोण म्हणायचं, पण तो पूर्वीचा काळ. काय मला माळ घालायची तुमच्याकडून. मग माळ घालायची, मग माळ घालत्यात. काय माळ घालत्यात त्याला तो सद्गुरू काय म्हणतात, जे त्याचे महाराज असतात ते काय म्हणतात, बघू उद्या परवा येतो मी, अनुग्रह देतो. म्हणतो नाही नाही मला आत्ताच अनुग्रह द्या. काय मग खोलीत नेतात त्याला. पण तो जरा बोलताना जरा बोबडा असतो. काय बोलताना जरा तो बोबडा बोलतो. त्याला नाम द्यायचा अनुग्रह, पण त्याला काय नाम म्हणता येत नाही. मग काय करावं काय करावं काय करावं. मग ती जी गुरु असतो का, तो काय आपला असाच गुरु असतोय. असं म्हणजे कळलं ना तुम्हाला, असाच झालेला असतोय. तो गावाने केला, बघवी कपडे घातले, बघवी निरू घातले, झाला गुरु. असा गुरु होता तो. काय आणि ते कीर्तन झालं, माळबीळ घातली. तो विचारतो मग काय करावं काय करावं. त्याच्या मनात येतं. तो विचारतो या रानात काय पिकतंय. ते म्हणतो कांदा बटाटा पिकतोय बाबा. काय म्हणतो कांदा बटाटा पिकतोय. मग ते काय म्हणतात महाराज काय म्हणतोय, तुझं आजपासून नाम एकच कांदा बटाटा. सकाळ उठलं की तो काय करायचा, मग सकाळ उठलं की गोंगडी टाकायचं. काय गोंगडी टाकायचं, त्याच्यावर बसायचा, म्हणायचा कांदा बटाटा कांदा बटाटा. दुपारी गेला बकऱ्यांमाग की लगेच म्हणायचा, गोंगडी टाकायचा, म्हणायचा कांदा बटाटा कांदा बटाटा. इतकं त्याने नामाचं चिंतन केलं. काय ती गोंगडी त्याला प्रसन्न झालेली. काय ती गोंगडी त्याला प्रसन्न झालेली. आणि एक दिवस पुढच्या वर्षी त्याच महाराजाचं कीर्तन असतं. काय पुढच्या वर्षी त्याच महाराजाचं कीर्तन असतं. कीर्तनाला जातो, पण तो काळ थोडा जुना काळ होता तो. आणि पूल काय आपलं पक्क नव्हतं. तो पूल जातो पावसामुळे वाहून. काय पूल पावसामुळे वाहून जातो. मग त्याला कळतं बाबा आपले गुरु आल्यात, पण ती पुलाच्या पलीकडे. मग तो काय करतो, त्याच्या कंटिन्यू खांद्यावर गोंगडी असते. काय कंटिन्यू खांद्यावर गोंगडी असते. तो गोंगडी पळत पळत जातो, तिथं नदीच्या अलीकडे थांबतो. गोंगडी पाण्यात टाकतो, गोंगडी बसतो, म्हणतो चल कांदा बटाटा. लगेच गोंगडी इकडची तिकडं. महाराज चक्करच येऊन पडणार होता. काय पण थांबला. काय तो म्हणलं कस काय बाबा, तुम्ही तर नाव दिलेलं. काय काय दिलेलं कांदा बटाटा. फक्त काय केलं त्यांनी, जिथे ते नाम पण त्याला प्रसन्न झालं. काय मग काय करा बाबा, फक्त नामाचं महत्व खूप आहे. काय मग ते नाम तरी कोण देतात, सद्गुरू देतात. काय सद्गुरू अनुग्रहात नाम देतात, त्यानंतर प्रबोध देतात. काय मग त्यामुळं काय करायचं, सद्गुरू करायचं. काय सांगितलंय, हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. जर आपण गुरु संत केले, काय संत केले तर काय होणार आहे, आपण अख्ख्या या दुःखाच्या राडगाडीतून सुटणार आहे. हेच कुठे सांगितलंय, अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने. तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने. तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तेरे साधती साधने, साधती साधने. तेने साधती साधने तुटती भावाची बंधने. अख्खी बंधन तुटणारे कधी, त्या देवाची ना आपली गाठ पडल्यावर. काय ते देवाची ना आपली गाठ पडल्यावर. तिसऱ्या चरणात काय सांगितलंय बाबा, काय संताविन प्राप्ती नाही ऐसी ऐसे. काय वेद देती काय, वेद पण सांगितले. काय वेदांनी पण सांगितले, ग्रंथात प्रत्येक ठिकाणी सांगितले. काय चहुवेदी जाण साई शास्त्र कारण, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण. अठराही पुराणे हरिसी गाती, अठराही पुराण हरिसी गाती, अठराही पुराण हरिसी हरिसी गाती. गाती. काय सांगितले बाबा, चौवेदी जाणं शाही शास्त्री कारण, 18 पुराण हरिसी गाती. काय सांगितलंय, वेदांनी पण सांगितलंय. काय
संतांशिवाय प्राप्ती नाही. काय संतांशिवाय प्राप्ती नाही. जर संत जर असे करायचे असेल, काय संत जर असे करायचे, आता गावोगावी कुठं संत भेटतात. संत कसे असतात? संत दुर्मिळ असतं. जसं येड्या बाबडीचं जंगल बघितलंय का? जंगल बघितलंय सांगा तुम्ही, बघितलंय का? हा तरी म्हणा, नाहीतर नाही तरी म्हणा. अख्खं कीर्तन आपलं ह्याच्यावर जाणारी काय, हा तरी म्हणा नाहीतर नाही तरी म्हणा. जंगल बघितलंय तुम्ही बाबडीचं, बरोबर? कुठंतरी त्याच्यात दुर्मिळ चंदन असतं, बरोबर? दुर्मिळ चंदन असतं. ती चंदनाचं झाड काय करतं? चंदन काय करतं? शेजारच्याला पण सुगंध देतं, काय, आणि स्वतः पण सुगंधित राहतं. तसंच संत असतात. संत कुठेतरी दुर्मिळ आहे. संत कुठे दुर्मिळ आहे हो कुठेतरी. पण ती काय करायला लागते? फक्त आपल्याला त्याची, आपण फक्त काय करायला, त्यांच्या हातून माळ घालायला लागतात. ते काय करतात? आपल्या जीवनाचा उद्धार करतात. काय, आपल्या जीवनाचा उद्धार करतात. आणि जीवनाचा उद्धार केल्यानंतर काय होतं? तुटती भावाची बंधने. पूर्ण आपल्याला काय वाटणार? फक्त आपल्याला वाटणार देव माझा आणि मी देवाचं, इतकंच वाटणार आपल्याला. ती बंधनं तुटल्यानंतर तेवढ्यासाठी काय करायला लागल्यात? गुरु करायला लागतात. काय, एवढं कळालं, बरोबर? हा तरी म्हणा नाहीतर नाही तरी म्हणा. हा का नाही? बरोबर. मग आता खरं सांगा, कुणी कुणी माळ घातली? कोणाकोणाच्या गळ्यात माळी? 1 2 3 वयामानाने दिसत नाही लांबच. लयच कमी बाबा. काय तुम्हाला कळत नाही? हा, कळत नाही माळ घालायची का? तुम्हाला आवडत नाही? काय विषय? तुम्हाला वाटत नाही देव आपल्या सवय? काय वर गेलं ना लय अवघड आहे. काय होतंय? यम लय मारतो. काय म्हणतात? यम लय मारतो बाबा. पहिले विचारतो माळ घातली का? टाक 2 ठोक. का नाही घातली? काय कारण सांगितलं? टाक 2 ठोक. असं काय करतं? यम करतो. मग काय करायचं बाबा? आयतावर माळ घाला. काय सांगितलंय? माळ घावा. काय करायचंय? त्या संतांचं, काय, त्या संतांच्या चरणावर डोकं ठेवा. काय, असं कुठं सांगितलंय बाबा? वेद पण गोय देतात. हेच कुठं सांगतात? अभंगाच्या 3ऱ्या चरणात. संतविन प्राप्ती, संतविन प्राप्ती संतविन प्राप्ती नाही. संतविन प्राप्ती नाही. संतविन प्राप्ती नाही. संतविन प्राप्ती संतविन प्राप्ती नाही. संतविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाय, ऐसे वेद देती ग्वाय, तेने साधते साधे, तेने साधते साधे, येणे साधते साधा साधने येणे साधते संतांविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती गाय. काय संत करायला लागतात, गुरु करायला लागतात. तर मग ज्यांनी ज्यांनी आता हात संघ आणल्यात ना, त्याने हात उंच करा. हात वर घ्या. राहून द्या वर्षभर तसं जाता. आणि देवाचं नामस्मरण करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधते साधने तुटती भवाची बंधने ग्वाही तेने साधते साधने तुटती भवाची बंधने. काय सांगितलंय बरोबर अक्क कळलं तुम्हाला. आता फक्त 10 मिनिटं 2 मिनिटं फक्त शेवटचे संघ घेऊन अक्क कीर्तन नाही कळलं तरी चालेल. हे काय आहे मोठ्याने बोला ऐकू येत नाही वयानुसार फुले बरोबर फुले. हे फुलाचं काय काम आहे बाबा. काय आहे तवर कुठं असतंय जवळ चांगलंय तवर कुठे देवाच्या चरणावरती असते बरोबर देवाच्या चरणावरती असते. पण जेव्हा या फुलातून सुगंध निघून जातो तेव्हा कुठं असतं ही कुठं नदीला कचऱ्यात पडलेलं असते. काय मग ह्याच्यात काय आहे मेन काय बाबा सुगंध आहे. काय सुगंध आहे. तसं आपण जवळ आपल्या आतला आहे तवर आपल्याला किंमत आहे नाहीतर नाही. पण आता कसं चाललंय यस म्हणे तो या म्हणे नो म्हणे तो कुणी पोसे ना कुणी पोसे ना कुणी. काय पैसे आहे तर डिमांड नसेल तर कोण ओळखतं का नाही. तर मग काय करा बाबा काय करा शेवटचं काय करा फक्त कपाळाला गोपीचंद टिळा माळ घाला. मी ज्यांच्या कृपा आशीर्वादाने बोलू शकतो ते सच्चिदानंद श्रीपाद बाबा असतील सच्चिदानंद रामदास बाबा असतील त्यांच्या कृपा आशीर्वादाने बोलू शकलो. आणि ज्यांनी माझ्या कीर्तन रूपी सेवेसाठी मृदुंग वाजवला ते स्वप्नील महाराज जाचक असतील त्यांचा आभार मानतो. हार्मोनियमला साथ केली असेल त्या आदिनाथ महाराज इंदरकर असतील त्यांचा आभार मानतो. गायनाला ज्यांनी साथ केली ते झेंडे महाराज असतील ज्यांचे आम्ही युट्यूबवर चाली ऐकतो तेच आज साक्षात्कार आमच्या पुढे ज्यांच्या चाली ऐकून आम्ही गायन शिकलोय ते आमच्या पुढे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. परत विवेक महाराज बसले असतील कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा आहे. कोण कीर्तनकाराच्या कीर्तनात कीर्तनकार उभा आहे काय टाळ घेऊन त्यांचं पण आभार मानतो. आणि शिंदे महाराज असतील त्यांचं पण आभार मानतो. सर्वांचं तुम्ही मायबापांचं आभार मानतो. माईक सिस्टीम वाले असतील रासकर दादा तुमचं पण रासकर साऊंड सिस्टीम तुमचं पण आभार मानतो. परत शूटिंग वाले कॅमेरा टिपला आम्हाला त्यांचं पण आभार मानतो. माय बोली चॅनल त्यांचं पण आभार मानतो. तुम्ही मायबाप तुमचा आभार मानतो. तुम्ही जर नसतं मी सांगितलंच कोणाला सांगितलं असतं तुमचं पण मनापासून आभार. तरुण मित्रमंडळ असेल काय शिवशक्ती तरुण मंडळ त्यांचा आभार मानतो. काय त्यांचा सर्वांचा आभार मानतो. काय गावात काय होतं माहितीये का डीजे लावत्यात दारू पिऊन डीजे मागं नसतात पण आपलं गाव इतकं चांगलं आहे. काय तरुण पिढ्यांचं तरुण पोरांचं आभार मान. आपलं गाव इतकं भारी आहे काय बाबा त्या गावाचं कीर्तन चालल्यात. काय गावात काय होतं डीजे लावतात आणि पिऊन नाचतात पण आपल्या गावातली पोरं काय धन्य माता पिता तयाची त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा तरुण पोरांसाठी. आणि एवढंच बोलून मी माझ्या छोटेसे कीर्तन रूपी सेवा संपवतो. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोललेले कुरी विडी वाकुडी उत्तरे पराशबाप राज महाराज